तर तुमच्याकडून पण कधी असं होतं का, अर्जंट द्यायचे ब्लाऊज राहतात आणि जे कस्टमरने आपल्याला बॅग दिलेली राहते कॅरी बॅग, त्यामध्ये हे ब्लाऊज असेच राहिले होते आणि माझ्या लक्षातच नव्हतं आणि उद्या त्यांना द्यायचे होते. तर आज मला त्यांचा कॉल आला त्या ताईंचा आणि सांगितलं की मला उद्या लागतात ब्लाऊज. मग शॉकच झाले, म्हटलं बापरे उद्याच लागतात म्हटल्यावर मग लगेच उठले आणि लगेच हे 2 ब्लाऊज कट करायला घेतले. आता बघा जास्त करून ह्या पद्धतीने डेली यूजच्या साड्यांना अशी लेस येते, तर याला काढला जात नाही लेस. तर याला काय करायचं मैत्रिणींनो, आपलं एक्स्ट्रा 1 इंच कपडा ठेवून आणि साईडची ही लेस कट करून घ्यायची आणि जेव्हा आपण स्लीव्ज स्टिच करतो का त्यानंतर मग स्लीवच्या वरून हे जे शिल्लकचा कपडा ठेवला का तो कपडा दुमडून आणि मग नंतर त्यावरती लावून घ्यायची. तर इथं बघा याची मला गोपीबाही करायची होती. तर मग आता बऱ्याच मैत्रिणींच्या नेहमी कमेंट येतात की तुम्ही कपडा किती घेता गोपीबाईसाठी, तर मी ते तुम्हाला आज दाखवून देते. तर बघा ह्या पद्धतीने इकडच्या साईडने एवढा कपडा सोडलेला आहे, एक साधारणतः 5 इंच, ह्या साईडनं 5 इंच आणि आपली बाही मध्यावरती ठेवून घेतलेली आहे. तर ह्या पद्धतीने मी गोपीबाईचा कपडा घेते आणि टेपाने सुद्धा तुम्हाला मोजून दाखवला आहे. तर साधारणतः 31 इंचापर्यंत मी हा कपडा घेत असते आणि छान मग तो ब्लाऊज कट करून झाला. त्यानंतर हा एक ब्लाऊज होता आणि याला लेस आलेली होती. आता ही लेस आपल्याला साईडला काढून घ्यायची आहे. अशीच यावरती काही मैत्रिणी आहे ना लगेच डबल फोल्ड करून लेसवरतीच बाही ठेवून आणि कट करून घेतात अस्तरची बाही ठेवून. तर ही लेस आपल्याला बाजूला काढून घ्यायची आणि मग नंतर स्टिच केल्याच्या नंतर लावायची. तर ह्या पद्धतीने आजचा व्हिडिओ होता. चला बाय.